अजितदादांचं दुःख बाजूला सारून सुनेत्राताईंनी जनतेसाठी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्यासाठी हा पदभार स्वीकारला। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि हे काँग्रेस पार्टीनं जे बेताल वक्तव्य केले गुंगी गुडिया म्हणून, हे अतिशय बेकार पद्धतीचं वक्तव्य आहे त्यांचं आणि त्यांचा तर आम्ही तर जाहीर निषेध करतोच। पण जे पोपटासारखे नुसते कॅमेरासमोर यायचं, बोलायचं आणि जायचं, एवढा वेळ आमच्या ताईंकडे नाही आहे। त्यांना अख्खा महाराष्ट्र सांभाळायचं आहे आणि अख्खे कार्यकर्ते सांभाळायचे। त्यांना नुसतं मीडियासमोर यायचं आणि काहीही बोलायचं आणि स्वतःच्या जर प्रसिद्धीसाठी जर तुम्ही असं करत असाल तर हे आम्ही कदापिही खपून घेणार नाही। ताईंचा, एका महिलेचा अपमान कोणत्या दृष्टीनं काँग्रेस पक्ष हा पुरोगामी वाटतोय का? ज्या ठिकाणी जर एका उपमुख्यमंत्री महिलेचा अपमान होत असेल तर हा काँग्रेस पक्ष कोणत्या दृष्टीने पुरोगामी विचारांचा आहे? अशा पक्षाचा आम्ही सर्वजण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते असतील, महिला असतील, सगळे पदाधिकारी यांचा जाहीर निषेध करतो। आणि गुंगी गुडिया, आमच्या गुडिया जर बोलायला लागल्या ना तर तुमची पळताभुई थोडी होईल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही, काँग्रेस पार्टीने आमची जाहीर माफी मागावी। एका महिलेचा म्हणजे समस्त महिलांचा अपमान आहे। तुमचे पुरोगामी विचार आम्हाला कळू द्या, काय आहेत हे विचार। तुम्ही जोपर्यंत जेव्हा माफी मागत नाही जोपर्यंत, याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे आमचं उभारलं जाईल। प्रत्येक ठिकठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाहीत, याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन उभं राहील, ही त्यांना समज देतोय, आजपर्यंत समज देतोय। याच्यानंतर माफीनामा आला नाही तर पुढं काय करायचं ते त्यांचं त्यांनी बघून घ्यावं, एवढीच मी त्यांना हे करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनेत्राताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे ह्या काँग्रेस पार्टीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या काँग्रेस पार्टीचं करायचं काय? खाली डोकं